नमस्कार. चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. मोहाची फळं घेतली, ती कट करून घेतली, बी काढून चांगली उभी कट केली सर्व फळं. त्यातली सगळी बी वगैरे काढून घेतली. कोणी कोणी ही फळांची भाजी खाल्ली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही बघू शकता बारीक कट करून घेतले. एका पातेल्यात टाकले मी ते. पाणी टाकून वाफवून घेतले त्याला. झाकण ठेवलं, त्याच्यावर वाफवून घेतली. तुम्ही बघू शकता वाफवून घेतली फळं ती. त्यानंतर उभा कट केलेला कांदा आहे. कढई ठेवली चुलीवरती. तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर भरपूर असा कांदा उभा कट केलेला त्यात टाकला. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला त्याला. कोणाकोणाला ही फळं माहिती आहे ती नक्की सांगा मला. पण चुलीवरची अगदी छान अशी खरपूस अशी भाजी लागते ही. नक्कीच करून बघा सर्वांनी. आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं यात, का काहीच नसतं. ऑर्गॅनिक्स पद्धतीने हे केलेल्या भाज्या आहेत ह्या. कांदा गोल्डन ब्राऊन झाला, त्यात हळद टाकली. आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घेतलं. ती मोहाची फळं आहे ती वाफवलेली ती टाकून घेतली त्यात. नंतर ती चांगली मिक्स करून घेतली. मिक्स झाल्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार. नंतर ते देखील मिक्स केलं. झाकण ठेवून 10 मिनटासाठी वाफवून घेतलं त्याला. तुम्ही बघू शकता चांगली वाफ आली त्याला 10 मिनटानंतर. आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट केलेला तो टाकून घेतला त्यात. तो देखील छान मिक्स केला. मोहाच्या फळांची भाजी आपली रेडी झाली. आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते. तुम्ही बघू शकता भाजी आपली रेडी झाली. आपण आता भाकरीला सुरुवात करूया. चुलीवरती तवा ठेवला आहे. बाजरीचं पीठ घेतलं, त्यात पाणी मिक्स करून चांगलं मळून घेतलं. आणि भाकरी चांगली थापून घेतली मोठी. भाकरी देखील छान तव्यावर भाजून घेतली. भाकरी पण आपली रेडी झाली. आता ताटात आपण आता भाकरी ठेवली. गरमागरम भाकरी करून घेतली ती ठेवली. मोहाच्या फळांची भाजी पण ठेवली त्यात. भात आणि त्याच्यावरती वरण टाकलं आहे. कोणाकोणाला ही भाजी माहिती आहे नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ही चुलीवरची गावच्या पद्धतीची मोहाची भाजी नक्कीच करून बघा तुम्ही. कुठलंही केमिकल नाही, कुठलं हे नाही त्यात. ऑर्गॅनिक पद्धतीने उगवतात ही झाडं. त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा. खूप छान लागते ही भाजी. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला मोहाच्या फळांची भाजी कशी झाली ती. आणि कोणी कोणी ही भाजी केली आणि कोणी कोणी ही फळं बघितली ती देखील कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि कोण कुठून रेसिपी बघतं ना हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल ते नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.